हाँ, प्रभु सर को मैं चाहूँगा प्रभु सर आए तो प्रभु सर इसके बारे में बताएंगे भी सही, और काफ़ी सारे विषय उसके बारे में बताएंगे। GRSF के लिए प्लीज़ वेलकम प्रभु सर। और इसके बाद सभी लोगों का सवाल लेंगे, जो सवाल है मेरे पास सवाल की लिस्ट है सभी, तो वो सवाल भी लेंगे जो पहले से ॲडव्हान्स आहे। आणि आपल्या सर्वांना मी खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। आणि आपल्याला आत्तापर्यंतचा कार्यक्रम चांगला झाला असेल, विजय सावडेकर आणि सर्व वक्त्यांना उभे राहून एक स्टँडिंग ओवेशन द्यावा मी आपल्याला विनंती करेन आणि जोरदार ताळीने करावा। महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन आज 60,000 गृहनिर्माण संस्था याच्या सदस्य आहेत अख्खा महाराष्ट्रामध्ये। आता 60,000 गृहनिर्माण संस्थेला पोहोचणं, त्यांना कामकाज करणं गेल्या 22 वर्षापासून, रादर 23 वर्षापासून आम्ही हे कामकाज करत आहोत। दर आठवड्याला काही ना काही यूट्यूबमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये येत असतो, कार्यक्रम होत असतो। दर आठवड्याला 3-4 कार्यक्रम असतो। तर हे कसं सोपं होऊ शकतो, त्याला कार्यकर्ता लागतात। हे कार्यकर्ता विजय सावडेकर सरकार, अमित मोरे सरकार, सुनील शर्मा सरकार किंवा आपल्या इथे जे आहेत सर्व उपलब्ध आहेत किंवा देत आहेत, वेळ देत आहेत। तर विजय सावडेकर साहेबांना जे नियुक्ती केलेलं आहे, काल आमचं बोर्ड मीटिंग झाला, तिथे त्यांना नियुक्ती केल्यामुळे सामुदायिक लोकल एरिया कमिटी आपला KDMCसाठी कमीत कमी 10 लोकल एरिया कमिटी बनवण्याचा जबाबदारी त्यांना दिलेला आहे। आता विषय आहे रिडेव्हलपमेंट, मला जे दिलेलं आहे। आता रिडेव्हलपमेंटमध्ये काय काय अडचणी येतात आपण एकेकाने थोडक्यात एका वर्डमध्ये सांगायचं, जास्त नाही। आपल्याला सर्वांना रिडेव्हलपमेंट करायचं की नाही करायचं? करायचं। हात वरती करा, किती लोकांना करायचं आहे? ओके। रिडेव्हलपमेंटमध्ये काय बेनिफिट मिळतात, कोणी एक सांगू शकतात? बेनिफिट काय? एक एरिया वाढतो, व्हॅल्यू वाढतो, नवीन बिल्डिंग तयार होतो, कॉर्पस पण मिळतो, क्लस्टर होतो, लिफ्ट मिळतो, पीस ऑफ माइंड होतो, अजून काय? लाईफ वाढतो, फॅमिलीज वाढतात आणि नवीन घर मिळाला, नवीन पद्धतीने प्रत्येक गोष्टी बदलतात। आम्ही लहान मुलं होतो, आता बदलता बदलता मी आता वेगळ्या स्तरावर गेलो, बरोबर आहे ना? तसंच बिल्डिंगचं सुरुवात होऊन जेव्हा कालात 20-20, 30-30 वर्षात एक जनरेशन बदलतात, 30-30 वर्षात जनरेशन म्हटलं, त्यांचं रिक्वायरमेंट, त्यांच्या व्यवस्था वेगळंच आहे। पूर्वी कधी आपण टेलिफोन किती विचार करायचा, आता टेलिफोन 100% एकेकाकडे 2-2 असतो। तर कमिंग टू द पॉइंट, रिडेव्हलपमेंटला अडचण सुद्धा आहे। देर कॅनॉट बी ए कॉइन वन साइडेड। कुठलाही शिक्का असेल त्याला 2 बाजू आहे, नाण्याला 2 बाजू आहे। एक फायदा आहे, दुसरा तोटा आहे। आपल्याला तोटे काय काय आहे जरा सांगू शकता? रिडेव्हलपमेंटमध्ये अडचण काय, चॅलेंज काय? व्हेरी गुड। लोकांना एकत्र आणणे हे कठीण का? रिस्क आहे, शाश्वती नाही आहे। ओके, अजून फसवणूक होतात। कोण फसवणूक करत आहे? बिल्डर, म्युनिसिपल अथॉरिटी आणि कमिटी आणि बोला तर खरी कमिटी, बरोबर आहे। BMC, बिल्डर, PMC आणि आम्ही नाही करत, सभासद नाही करत, सभासद सर्व चांगले। अजून कोण? ॲडव्होकेट, चार्टर्ड अकाउंटंट, कन्सल्टंट, सर्व प्रॉब्लेम बाहेर आहे, आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही। अजून काय? सभासद पळत नाही, सभासद वरती जातात। का वरती जातात? का वरती जातात? बिल्डरच घर देत नाही, 10 वर्ष घर देत नाही, मानसिक ताण होतो, त्यांचं हेल्थ डिटोरेट होतो, भाडा मिळत नाही, भाडा मिळत नसल्यामुळे आता कुठे जायचं? गावाकडे जाऊन पडायचं आणि तिथे हॉस्पिटल बिल भरता येत नाही, नोकरी जातात आणि
महत्वाचं हे आहे, जेव्हा आपण यंग होतो त्याला म्हणजे यवनाचा काळात 30-35 वर्षाचा आम्ही घर घेतलेला असतो. जेव्हा रिडेव्हलपमेंटला जातो तेव्हा काय 60चं आम्ही स्वतः झालेलो असतो. मी पण आता 60 सिनियर सिटीजन झालो आहे. तर आपण जेव्हा 60च्या वयात जातो तेव्हा बिल्डिंग मुडकळीत येतो, म्हणून रिडेव्हलपमेंट करण्याचं गरज आहे. तेव्हा आमच्याकडे कुठलीही ताकद नाही, पगार नाही, एनर्जी नाही, इंटरेस्ट नाही, म्हणून आपण बिल्डरकडे जातो कुठे ना कुठे बघ. आणि बिल्डिंग तर रिडेव्हलपमेंटचा गरज आहे. आपण सर्वांनी हात वरती केलं. का हात वरती केलं? रिडेव्हलपमेंट नाही केलं हे सर्व सोडून द्या. बेनिफिट मिळतो, हे मिळतो, एरिया मिळतो, सर्व सोडून द्या. बिल्डिंगमध्ये राहू शकत नाही ना. आपला चिकोडे साहेबांनी काय म्हटलं, C1 कॅटेगरी डिक्लेअर झाला, तिथे तुम्ही राहू शकत नाही, योग्य नाही राहिला म्हणजे रिडेव्हलपमेंटचा पर्यायच नाही ना. तर जेव्हा रिडेव्हलपमेंटचा पर्यायच आपल्याला रिपेअर करता येत नाही, रिडेव्हलपमेंटच एक पर्याय आहे, म्हणून आपल्याला ते करावं लागतं. आर यू विथ मी? तर आता विषयावर येऊ. आता एवढं अडचण आहे, तर ह्या अडचणीला कुठे ना कुठे बघा, प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अडचण असतो. आज रिस्क असतो. मला इथून दिल्लीला जायचं आहे, मी चालत गेलं तरी मरू शकतो एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये, प्लेनमध्ये गेलं तरी मरू शकतो, ट्रेनमध्ये गेलं तरी ॲक्सिडेंट होऊ शकतो. ते रिस्क आहे. त्याच पद्धतीने पण रिस्क असेल तर त्याला प्रिकॉशन घेता येईल का, त्याला पर्याय काय आहे, ह्याला रिस्क कशी कमी करता येईल, तर प्रॉब्लेम्स कसं कमी करता येईल, ह्याच्यावर विचार झाला पाहिजे की नाही. हे विचार कोण करू शकतात, कोणी केला पाहिजे, कोणी केलं पाहिजे? शेवटी ज्यांच्यासाठी रिडेव्हलपमेंट पाहिजे, ज्यांना रिडेव्हलपमेंट पाहिजे त्यांनी केलं पाहिजे. हे रिडेव्हलपमेंट कोणाला पाहिजे? सभासदांना पाहिजे, ह्या बिल्डरला पाहिजे. बिल्डरला कशाला पाहिजे? प्रॉफिट करण्यासाठी. PMCला पाहिजे, आर्किटेक्टला पाहिजे, इंजिनियरला पाहिजे, सोसायटीला पाहिजे आणि समाजाला पाहिजे, परत शासनाला पण पाहिजे. आता 70 वर्ष झाला इंडिपेंडन्स होऊन. किती वर्ष झाला? 70 वर्ष. तुम्हाला वाटते का 70 वर्षामध्ये बिल्डरने कुठलाही फसवणूक नाही केलं? खूप फसवणूक करायचं, एरिया कमी द्यायचं, ॲग्रीमेंट मोठा दाखवायचं, कॅशमध्ये पैसे घ्यायचं, ॲप्रूव्ह प्लान नाही, OC नाही, अमुक नाही, तमुक नाही, बिल्डिंगचं कामकाज व्यवस्थित नाही. पण त्यांच्यावर अंकुश होणं गरजेचं होतं की नाही? होता. म्हणून महासेवा, जर ऐकून घ्या, महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन आझाद मैदानमध्ये जाऊन अंचन केलं. अंचन शासना दरबारात केलं आणि आम्ही महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2012 आणलेला आहे. डीम्ड कन्व्हेन्स बिल्डरनी सोसायटीला कन्व्हेन्स दिला पाहिजे, 4 महिने दिलं पाहिजे. आपला ॲडव्होकेट नरेशभाई बोलले, खूप चांगला बोलले. तुम्हाला माहिती आहे का, डीम्ड कन्व्हेन्स होत नव्हता. म्हणून मला म्हणजे तुमच्या वतीने मी कमीत कमी 3 ते 4 चीफ मिनिस्टर, रेव्हेन्यू मिनिस्टर, सर्व हाऊसिंग सेक्रेटरी, गौतम चॅटर्जी, सर्वांना भेटलो, आमदारांना भेटलो, खासदारांना भेटलो, शेवटी राष्ट्रपतींना सुद्धा भेटलो. राष्ट्रपतीला भेटलो, राष्ट्रपतीचा दरवाजात गेलो, तिथे गेस्ट म्हणून गेलो, तिथे समजून सांगितलं. आणि 2008ला डीम्ड कन्व्हेन्स आपल्याकडे आले, 2010ला नियमावली आला आणि डोंबिवली सरकार तिकडे आम्ही मोर्चा पण काढला होता, आझाद मैदानला मोर्चा काढला होता तेव्हा. आणि मी एक स्पष्ट सांगतो, काही बिल्डर असतील पण हरकत नाही, मला हे सांगणं गरजेचं आहे. काही बिल्डर लोकांनी मला सांगितलं, प्रभू साहेब कितना उचलते हो और कभी तक उचलोगे, आपको डीम्ड कन्वेंस मिलने वाला नहीं है, महाराष्ट्र ओनरशिप लैंड एक्ट है और कायदा बनेगा नहीं. क्यों नहीं बनेगा? क्योंकि इसमें बहुत सारी तकलीफ है. वो क्या बोलते हैं, फसल जमीन है, उसके ऊपर फसल है, हमने आपको फसल बेचा है, मतलब फ्लैट बेचा है, जमीन नहीं बेचा है. और जमीन में जो FSI आती है वो FSI मतलब फसल. एक बार फसल जमीन वाले ने फसल बेचा आपको, तो फसल बेचा तो फसल ही मिला आपको बिल्डअप एरिया मिला. जब तक बिल्डिंग है आप रहो, ओनरशिप
जमीन हमारा है, हम जमीन में जो एडिशनल एफएसए आते हैं वो हमारा है, हम आपको देंगे नहीं, और ऐसा कायदा होने को हम नहीं देंगे। और आप, ये मैं रिकॉर्ड में जा रहा हूं, मुझे धमकी मिली, साफ शब्दों में मैं बोलता हूं धमकी मिली। मैंने बोला सर यदि आप ऐसे व्यक्ति हैं जो मुझे भगवान तक पहुंचा सकते हैं, पहुंचाइए ताकि मैं जल्दी भगवान तक पहुंचूं। और इस तरह का जो भाषा वापर के हमने डीम कन्विंस करके लिया, क्योंकि ये हर जगह में ये पारिगत नहीं होता था। और एक किस्सा आपको मैं बताऊं तो आपको आश्चर्य होगा। हमने ऐसे एक प्रोग्राम दादर में किया। क्यों किया? डीम कन्विंस पारिगत नहीं कर रहे थे अप्पर हाऊस में, तिथे दोन आहे, एक असेंब्ली आहे, तिथे आम्ही करून घेतलं, पण वरती ज्याला आपण हे म्हणतो परिषद, तिथे 2 वर्ष जात नव्हता। 2008ला कायदा पास झाला, 2007 पर्यंत काही होत नव्हता। आम्ही 72 आमदारांना सांगितलं तुम्ही चीफ गेस्ट आहेत या दादरला। आम्ही मोठा कार्यक्रम केले, 500 सोसायटी येणार आहेत, बस भरून आम्ही आणतोय, तुम्ही या आणि डीम कन्व्हेन्सवर तुम्हाला बोलायचं आणि तुम्ही चीफ गेस्ट आहे। कमीत कमी 10 ते 15 लोक आले ज्या 72 मध्ये, आणि त्यांना खाली बसवलं आणि आम्ही पदाधिकारी 10-12 असोसिएशनचं वरती बसलो आणि त्यांना सांगितलं आमचं अडचण काय। तुम्ही तिथे असेंब्लीमध्ये आम्हाला पास झाला पाहिजे, करत नाही, हे केलं तर किती लोकांचा बेनिफिट होईल। बिलीव्ह मी, आम्ही हे सप्टेंबरला घेतलेला, डिसेंबरमध्ये लाईट पास झाला। म्हणजे कायदा कसा घडून आणायचा हे पण महत्वाचं आहे। शेवटचं एकच सांगतो, रेरा सुद्धा येत नव्हता। आणि काय येत नव्हता? बीजेपी गव्हर्नमेंट 2014ला आला, 2012ला आपला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन ऍक्ट आला, पण त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली वगैरे करत होतो। तोपर्यंत 2014ला आपला मोदी गव्हर्नमेंट आला, तिथे आम्ही सांगितलं तुम्ही रेरा सुद्धा करा, त्याने होकार म्हटलं, बिल पास झालं, बिल म्हणजे बिल तयार झालं। शेवटी ते बोलले, व्यंकय्या नायडू तिकडे हाऊसिंग मिनिस्टर होते, त्यांना आम्ही सांगितलं साहेब पास तर करा। आम्ही फाईट फॉर रेरा म्हणून अख्खा भारतामध्ये कोपरे कोपरे वेगवेगळ्या कलकत्त्यामध्ये, बँगलोरमध्ये, चेन्नईमध्ये, दिल्लीमध्ये, हैदराबादमध्ये, मुंबईमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात जाऊन आम्ही मीटिंग घेतलं, वेगवेगळे असोसिएशन एकत्र केलं, फाईट फॉर रेरा एक स्लोगन केलं। बीजेपी गव्हर्नमेंट व्यंकय्या नायडू बोलले आम्ही आणू, राज्यसभेत आमचा लोकसभेत आमचा पास होणार, पण राज्यसभेमध्ये आमचा मेजॉरिटी नाही आहे म्हणून बिल पास होणार नाही। आम्ही म्हटलं काय केलं पाहिजे? ते बोलले ऑपोजिशन लीडर राहुल गांधींना भेटा, तेव्हा राहुल गांधी म्हणजे काँग्रेसना भेटा, त्यांच्या मेजॉरिटी आहे, त्यांनी अप्रुव्हल दिलं तर आपलं काम होईल। आम्ही त्यांना भेटलो फाईट फॉर रेराच्या अंतर्गत। त्यांनी थोडा काय म्हणतोय त्याला, तुम्ही कसं काय आमच्याकडे येतात, तुम्ही गव्हर्नमेंटकडे गेलं पाहिजे, आम्ही ह्याच्यामध्ये काय मदत करू शकत नाही। शेवटी 15 दिवसाचा अल्टिमेट दिला आणि नंतर सांगितलं पुढच्या 15 दिवसामध्ये आम्हाला तुमचं कन्सेंट पाहिजे, आम्ही ह्या बिल आणल्यावर राज्यसभामध्ये मंजुरी देणार। ते बोलले नाही आम्हाला विचार करायला लागेल। 15 दिवस झाला, नाही केलं। शेवटी आम्ही गेलो आणि सांगितलं पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही सपोर्ट नाही दिला, तुमच्या विरोधात, काँग्रेस विरोधात, ऑपोजिशन विरोधात आम्ही रामलीला मैदानमध्ये जाणार, अंचन करणार। बिलीव्ह मी, विदिन 1 week he gave a letter of support and he said what I need to do. We said you put it in the Twitter, and Twitter मध्ये राहुल गांधींनी तिथे टाकलं, विदिन 8 days आपला राज्यसभेत आला, राज्यसभेत पहिला मंजुरी करून घेतलं, नंतर लोकसभेत मंजुरी करून घेतलं। म्हणायचं तात्पर्य काय? म्हणायचं तात्पर्य हे आहे, ज्यांना पाहिजे त्याने घडून आणायला पाहिजे, आणि आपण त्याच्यावर हातावर हात ठेवलं तर नाही चालत, त्याला संघर्ष पण करावा लागतं। आम्ही म्हणतो ना, आईला सुद्धा मुलांनी लढले तरच ते दूध देतं, नाहीतर नाही देत, नाहीतर त्यांची ब्युटी जाणार ना। सॉरी असं सांगतो, गंमत करतो। अँड बाय द वे, वुमेन्स डे, काल वुमेन्स डे होता। आपल्या सर्वांना, जेवढा आमच्या बहीण आई वगैरे इथे आहेत, मावशी आहेत, आपल्या सर्वांना मी खूप खूप अभिनंदन देतो वुमेन्स डे निमित्ताने।
जोरदार तालियां द्या त्यांना सुद्धा. आता रेरा तर झाला, चांगला झाला. रिडेव्हलपमेंट रेरामध्ये कवर्ड नाही. आता रेरामध्ये रिडेव्हलपमेंट कवर्ड नसेल, आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे, शासन त्याच्यावर काम करत नाही, कुठलेही लोक कामं करत नाही, तर आम्ही गप्प बसायचे का? मी गौतम चटर्जी साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, ते रिटायर्ड झाल्यावर मी त्यांच्या सतत पाठी बसतो. त्यांचे 38 वर्ष अनुभव आहे रिअल एस्टेटमध्ये. रेराचे चेअरमॅन होते, हाऊसिंग सचिव होते, माडामध्ये होते, SRA मध्ये होते, म्युन्सिपल कमिशनर होते. म्हणजे साहेब तुमचा एवढं घाण अनुभव आहे. तुमचं 35 वर्ष अनुभव झाला, माझा 35 अनुभव आहे, 70 वर्ष अनुभव झाला. आणि तुमच्या बरोबर जे कामं करतात 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यासुद्धा 35 वर्ष अनुभव आहे. ते हरदरे साहेब माडामध्ये चीफ आर्किटेक्ट होते आणि SRA मध्ये टेक्निकल ऑफिसर वाणी म्हणून वसंत वाणी. आम्ही 4 लोकांचा 140 वर्षाचा अनुभव आहे. आपण एकत्र येऊन समाजासाठी काय केलं पाहिजे, रिडेव्हलपमेंटसाठी ज्या रेरा करत नाही आपण केलं पाहिजे, घडून आणायला पाहिजे. त्यामुळे प्रोफेसर तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी थोडा इमोशनली त्यांना ब्लॅकमेल केलं. सर तुमचा अनुभव, माझा अनुभव, ह्या लोकांचा अनुभव कुठे जाणार? स्मशानभूमी जाणार. पुढच्या 10 वर्षांनी स्मशानभूमीमध्ये जाणार. त्यापेक्षा ज्या समाजाने आम्हाला ह्या घडून आणलेला आहे, ह्या समाजासाठी आपण द्यायचा काहीतरी प्रयत्न झाला पाहिजे. त्यामुळे तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे? मी कल्पना सांगितलं. त्यामुळे ठीक आहे, तुमचं चांगलं आहे, मला तुम्ही पटवून दिलंय, पण ज्यांना पाहिजे त्यांना गरज आहे का? तर असा कार्यक्रम घेतला आम्ही. सोसायटीचा, चार्टर्ड अकाउंटंटचं, ॲडव्होकेट्सचं, बिल्डर्सचं, आर्किटेक्टचं, इंजिनियर्सचं, सर्वच असोसिएशनचं मीटिंग घेतलं. आम्ही एक संकल्पना केली. काय संकल्पना आहे? रिडेव्हलपमेंटसाठी कुठलीही ऑथॉरिटी नाही आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आणत नाही. आम्ही स्वतः एक ऑथॉरिटी नेमू शकतो का? आपण स्वतः ट्रान्सपरन्सी आणू शकतो का? आपण स्वतः ट्रस्ट बिल्ड करू शकतो का? आम्ही स्वतः ज्यांना ज्यांना अडचण होते त्यांचं अडचण दूर करू शकतो का? ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? आता हे अडचण का होतात? ट्रान्सपरन्सी नाही, पारदर्शकता नाही आहे. आपण पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू का? आणि बिल्डर पळून जातो. बिल्डरचं कोण बघणार, कसं बघणार? तर बिल्डरचं आपला तपशील घेता येईल का? आर्किटेक्टचा तपशील घेता येईल का? PMCचा तपशील घेता येईल का? आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का? ह्या विश्वास कसा निर्माण होईल? पारदर्शकताने. विश्वास कसा निर्माण होईल? त्यांचं बॅकग्राऊंड लोकांना माहिती असेल. तर काय करायचं? रेरामध्ये ज्या पद्धतीने तसंच आम्ही पोर्टल तयार करू. ज्यांना ज्यांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे सोसायटी, त्यांना मोफतमध्ये मी एंट्री देऊ. आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, बिल्डर, आर्किटेक्ट, इंजिनियर, त्यांना मी पोर्टलमध्ये टाकू. त्यांच्याशी 5 ते 10 हजार रुपये घेऊ वार्षिक. ज्यांनी मार्फत नो प्रॉफिट नो लॉसमध्ये आपलं फेडरेशन निर्माण होईल आणि आपण आम्ही पुढे जाऊ. आणि पूर्ण टाइमली कम्प्लिशन पण झाला पाहिजे, नाहीतर ते वरती जाणार आम्ही सभासद. तर म्हणून टाइमली कम्प्लिशनसाठी आम्ही काय केलं? मॉनिटरिंग ऑफ द प्रोजेक्ट. मॉनिटरिंग कसं करायचं? 2000 स्क्वेअर मीटरपेक्षा खाली असेल 3 वर्षामध्ये झाला पाहिजे. 3 वर्ष दर क्वार्टरली काय काय झाला पाहिजे त्याच्या रिपोर्टिंग होणार. त्या रिपोर्टिंग आम्ही मॉनिटर करणार. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये कुठे ना कुठे काय येतं? भांडण येतात. भांडण येत असेल, भांडण मिटलं पाहिजे. भांडण मिटण्यासाठी काय करायचं? मीडिएशन. आम्ही तर जज नाही आहे, तर आम्ही मीडिएशन एक लॉ कॉलेजबरोबर आम्ही MOU केलं. लॉ कॉलेजमध्ये जेवढं मीडिएटर ट्रेन झाले त्या मीडिएटर आणि लॉ कॉलेज आम्ही म्हणून मीडिएशन सुरू केलं. सांगायचं तात्पर्य असं की आम्ही स्वतः एक स्टेक होल्डर म्हणजे भागधारक, भागीदारकांचा एक महासंघ स्थापन केलं ज्याचं नाव आहे गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट. आणि हे नो प्रॉफिट नो लॉस GRF आपला वेबसाईट आहे. ह्याच्या बाबतीत 15 ते 18 मिनिटचा व्हिडिओ आहे, ते जरा बघून घ्या. त्याच्यानंतर तुमचा प्रश्नोत्तर आम्ही करू. सुरुवात. थँक्यू. द पर्पज ऑफ गृह हार्मनी रीडेवलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन, इसका मूलभूत उद्देश्य क्या है? पहला इज टू क्रिएट ए ट्रांसपेरेंसी. पहला T, ट्रांसपेरेंसी. क्या ट्रांसपेरेंसी? आज हाउसिंग सोसाइटी को ये पता नहीं है कौन सा PMC को सिलेक्ट करना है, कौन सा डेवलपर को सिलेक्ट करना है, कौन सा कॉन्ट्रैक्टर को करना है, किधर से लोन मिलेगा, कौन सा एस्टेट एजेंट हमको हेल्प करेगा, कौन सा बिल्डिंग मटेरियल रहेगा.
So who is the right person? So this transparency as of today it is not available. So we thought, can we bring all the stakeholders? How many stakeholders are there? We have listed 14 stakeholders in the redevelopment. 14 stakeholder. पहला stakeholder, let us talk about housing society. हाउसिंग सोसाइटी महाराष्ट्र का महाराष्ट्र सोसाइटीज वेलफेयर एसोसिएशन है, जिधर 60,000 हाउसिंग सोसाइटीज आर मेंबर्स. सो वी सेड, विल द महाराष्ट्र सोसाइटी वेलफेयर एसोसिएशन टेक केयर ऑफ इट? वी सेड यस, वी लाइक्ड इट. सेकेंडली वी सेड, कैन वी लुक एट हाउसिंग फेडरेशन? कम से कम 10 से 12 हाउसिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्र दे हैव एग्रीड, जिसमें मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशन है जहां हम लोग बैठे हैं. So secondly, housing federation. Third stakeholder, who is the third stakeholder? Naturally, the consumers. So मुंबई ग्राहक पंचायत जहाँ 40,000 consumers are the members, उनको हमने बोर्ड में लिया. All these are affiliated bodies. All the associations have come together. चौथा stakeholder आता है, who is the developer. और developer में अलग अलग organization है. तो we said, why not take NAREDCO, national? This is a government affiliated body, NAREDCO, National Real Estate Development Council. ऑल ओवर इंडिया जितने भी बिल्डर्स है वो गवर्नमेंट ये बॉडी से एफिलिएटेड है एंड एफिलिएटेड टू मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग. तो हमने बताया कि लेट अस लुक एट देम. सो महाराष्ट्र का जो NAREDCO महाराष्ट्र चैप्टर है, दे आर आवर मेंबर्स एंड दे आर एफिलिएटेड. नेक्स्ट आया क्रेडाई. क्रेडाई में दो महत्वपूर्ण महाराष्ट्र में चल रहा है. एक क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हाउसिंग इंडस्ट्री, क्रेडाई MCHI एंड क्रेडाई पुणे. तो ये दोनों को हमने मेंबर बना लिया. उसके बाद कॉन्ट्रैक्टर के लिए बिल्डर्स एसोसिएशन ऑफ इंडिया, जहां 80% मेंबर्स आर कॉन्ट्रैक्टर्स. सो लेट अस टेक देम एज अ कॉन्ट्रैक्टर. देन वी वेंट टू द नेशनल रियल एस्टेट एसोसिएशन ना. तो दैट इज एस्टेट एजेंट्स का एसोसिएशन को हमने लिया. फिर हाउसिंग फाइनेंस कंपनी को लिया. फिर कॉन्ट्रैक्टर तो मैंने बताया. फिर बॉम्बे चार्टर्ड अकाउंटेंट सोसाइटी. देन वी वेंट टू महारेरा एंड महारेट बार एसोसिएशन. ये सब एसोसिएशन को हमने, जो अप्रूव्ड एसोसिएशन, उनको हमने पैनल में लिया. तो दे आर नाउ द एफिलिएटेड मेंबर्स ऑफ दिस गृह हार्मनी रीडेवलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन. और इसको चलाना है तो अच्छा आदमी चाहिए, एन एक्सपीरियंस पर्सन हु कैन बी बेटर देन गौतम चटर्जी, who was the additional commissioner of municipal corporation Mumbai. Then he was the various government department में किया. To precisely SRA का वो CEO थे, फिर मारा का CEO थे, वाइस प्रेसिडेंट CEO. उसके बाद महाराष्ट्र गवर्नमेंट का हाउसिंग सेक्रेटरी थे एंड he was the founder chairman of महारेरा. तो जब इतने अच्छा आदमी को हमने कन्विंस किया, he agreed to become a chairman of that federation. And then we took secretary, who is none other than, you know, experienced person. 35 years he has put in MHADA as a chief engineer, that is Hardare, and he was a secretary or rather technical officer in महारेरा. तो ऐसे लोगों को हमने लिया. अभी 20 अगस्त को ये हमारा सेक्शन 8 कंपनी है, नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन कंपनी, सेक्शन 8 कंपनी शुरू हुआ है. उसके बाद one stakeholder is left out. Who is that stakeholder? Can you tell me? That is none other than government, because government competent authority is also one of the stakeholders. तो हमने एप्लीकेशन दिया, हमने प्रेजेंटेशन दिया. We earlier met housing minister Atul Save, and then he said let the election be over, then we look into it. Then we met additional chief secretary housing department, that is Valsa Nair. She is the IAS officer right now, housing secretary. We met her, gave a presentation. Then we went to MHADA, we went to SRA, we went to municipal corporation. Everybody we convinced. Now they have said, and we are now waiting for the government approval, where government department officers will be a part of our forum. यदि ये हो जाता है, that means this becomes an authentic regulated body of all the stakeholders. Are you with me? ये पहला कदम हमने उठाया. अभी इसमें हम क्या करने वाले हैं? That also श्रेयस has said. Let me tell you, हम लोग एक पोर्टल तैयार करने वाला है, जिसको हम बोलते हैं महारेरा. जिस तरह से वेबसाइट बनाया, वैसे ही एक वेबसाइट बनेगा, which is in the making. अभी ये मेकिंग में है, तो we need to catch hold of the best technical partner. Am I agree? क्योंकि जो भी टेक्निकल पार्टनर होगा
यदि वो कमजोर है तो काम नहीं होगा। तो वी वांटेड द बेस्ट ऑफ द पर्सन, सो हमने सॉफ्टेक करके एक टेक्नोलॉजी पार्टनर है, हु आर नन अदर देन दे हैव इम्प्लीमेंटेड 600 गवर्नमेंट प्रोजेक्ट्स, जिसमें महत्वपूर्ण है बीएमसी का जो ऑनलाइन अप्रूवल है, दैट इज डन बाय द सॉफ्टेक। So we have taken them as a technology partner. We are sharing 80% of revenue with them, but that is immaterial. But most important is हमारा profit करना motive नहीं है. What is our motive is to bring the transparency. तो हम ये transparency portal के through करेंगे. अब ये portal के through करता है तो 14 जो stakeholder है, they will be जैसे कि PMC है. If he says PMC, हम उनका पूरा credential लेंगे. Who is PMC? उनका कितना experience है, उनका certificate. क्योंकि दो चीज महत्वपूर्ण है जिन्होंने सवाल किया कि पीएमसी वेदर अप्रूव्ड बाय बीएमसी, बराबर है। पीएमसी के लिए दो इंपॉर्टेंट जरूरी है, एक तो आर्किटेक्ट होना चाहिए हु मे बी अ पार्ट ऑफ काउंसिल ऑफ आर्किटेक्चर। गवर्नमेंट बॉडी है काउंसिल ऑफ आर्किटेक्चर अंडर द आर्किटेक्ट एक्ट। यदि वो काउंसिल ऑफ आर्किटेक्चर में है, उनका सर्टिफिकेट है, वे वेरीफाई करके हम उनको पीएमसी का दर्जा देंगे। दूसरा जो पीएमसी है वो है सिविल इंजीनियर, जिन्होंने अपना इंजीनियरिंग किया है, उसके बाद ही हैज टेकन ए लाइसेंस एज ए सर्वेयर, और बिल्डिंग अप्रूवल का एक लाइसेंस मिलता है बीएमसी से और कंप्यूटर अथॉरिटी से, वो लाइसेंस है तो हम उनको लेंगे। तीसरा, वेदर ही इज बिकमिंग ए मेंबर ऑफ पीएटा, प्रैक्टिसिंग इंजीनियर आर्किटेक्ट टाउन प्लानर्स एसोसिएशन, उसका वो मेंबर होना चाहिए। वो ऐसे मेंबर को लेते हैं जो आर्किटेक्ट और इंजीनियर है, अदर देन दैट दे विल नॉट बी टेकिंग। सो ये ऑथेंटिसिटी हम वेरीफाई करके उसी को हम पीएमसी करके लिस्टिंग करेंगे। तो ये जो लिस्टिंग है उनको करना है, साल में 5,000 रुपए है, उनके लिए बड़ा अमाउंट नहीं है। और यदि 5,000 रुपए देके वो लिस्टिंग कर लेते, क्योंकि हमारा ऑफिस का खर्चा चलना चाहिए, वो 5,000 में यदि लिस्टिंग करते हैं, उनको एक साल में जो भी जितने भी हाउसिंग सोसाइटी है उनको पीएमसी का लिस्टिंग उधर हो जाता है, अपना एडवर्टाइजमेंट हो जाता है। महीने का 450 रुपया उनके लिए बहुत बड़ा अमाउंट नहीं है। और उनके लिए हम ये भी बोलते हैं कि इन ईच एरिया यू वांट टू वर्क, व्हाट इज योर कैपेसिटी, कैन यू वर्क फॉर 1,000 स्क्वायर मीटर, 2,000 स्क्वायर मीटर, 10,000 स्क्वायर मीटर। दूसरा, उनका कौन सा प्रिफर्ड लोकेशन है, इज इट वसई, इज इट बॉम्बे, इट इज पुणे, इज इट Only 6 days master Vedic mathematics. Don't calculate in a slow way. See how बोरवेली माइन्यूटली ये पूरा डिटेल ट्रांसपेरेंटली हम डालेंगे। उसी तरह से कॉन्ट्रैक्टर का होगा, बिल्डिंग मटेरियल सप्लायर का होगा, एस्टेट एजेंट का होगा, बिल्डर्स का होगा, डेवलपमेंट मैनेजर का होगा, हाउसिंग फाइनेंस कंपनी का होगा। मतलब हर आदमी जो स्टेक होल्डर है उनका पूरा इंफॉर्मेशन हमें एक ई पोर्टल में, जिसको हम बोलते हैं ई मार्केट प्लेस, आपको मिलेगा। आज हमारे पास 25 से 30 हजार हाउसिंग सोसाइटी का डाटा है, और तो इस डाटा ऑल्सो विल बी पुट ऑन द वेबसाइट। और हाउसिंग सोसाइटी जो रिडेवलपमेंट करना चाहते हैं, वी अंडरस्टैंड दे हैव लॉट ऑफ लिमिटेशन, पैसे को लेकर लिमिटेशन है। बिकॉज आई एम चेयरमैन ऑफ महाराष्ट्र सोसाइटी वेलफेयर एसोसिएशन, तो हमने बोला कि हम उनका फीस चुकाएंगे, तो हमने उनका फीस चुकाया। और जो हमारा मेंबर है, जो हाउसिंग सोसाइटी, ऑलमोस्ट ऑल हाउसिंग सोसाइटी 60,000 हाउसिंग सोसाइटीज आर आवर मेंबर्स। तो जो स्पेशली मुंबई में है, मुंबई में 30,000 है, वो सब का सब हमारा मेंबर है। तो हम उनको क्या दे रहे, फ्री ऑफ कॉस्ट, समझिए, फ्री ऑफ कॉस्ट। उनको साल में 2,000 रुपया हमारा मेंबरशिप के लिए देना पड़ता है। मैक्सिमम 2,000 रुपया हाउसिंग सोसाइटी को, 1000 मेंबर हो, 100 मेंबर हो, 50 मेंबर हो, 2,000 रुपये साल का बड़ा अमाउंट नहीं है। तो वंस दे बिकम आवर मेंबर, दे कैन बिकम ए लिस्टिंग और मेंबर्स इन दिस ग्रह हार्मनी रीडेवलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन। यदि आप मेंबर बनते हो तो आपको ये सब एक्सेस मिलेगा। यदि आप मेंबर नहीं बनते हो हमारा एसोसिएशन का, ग्रह हार्मनी का, तो फिर आपको वो एक्सेस नहीं मिलेगा। 2,000 रुपये इज नॉट ए बिग अमाउंट, वन कैन लुक इनटू इट। और फिर उनका हाउसिंग सोसाइटी का चेयरमैन का रेजोल्यूशन लेना, कमेटी का रेजोल्यूशन लेना, ऑथराइज्ड आदमी लेना, ये सब रहेगा। दूसरा इंपॉर्टेंट, वेरी इंपॉर्टेंट, ट्रस्ट बिल्डिंग। ये ट्रांसपेरेंसी के साथ ट्रस्ट बिल्डिंग होगा, क्योंकि यदि कोई हाउसिंग सोसाइटी ने एक डेवलपर को अपॉइंट किया और उसने कुछ गलतियां की है, तो यू पुट ऑन द पब्लिक प्लेटफॉर्म टू अस कि हमारा इशू ये है, ये डेवलपर ने हमारे साथ ये गद्दारी किया, ये पीएमसी ने हमारे साथ ये गद्दारी किया, ये आर्किटेक्ट ने हमारे साथ ये गद्दारी किया, वो सब आप इसमें डाल सकते हो। तीसरा और महत्वपूर्ण है कि कभी ना कभी
क्या होता है कि सोसाइटी और बिल्डर का या सर्विस प्रोवाइडर का डिस्प्यूट होता है। यदि डिस्प्यूट होता है तो वी हैव ए हेल्पलाइन सेल, वी हैव ए गाइडेंस सेल एंड प्लस वी हैव समथिंग कॉल्ड ग्रीवेंसेस रिड्रेसल फोरम। आप इधर उधर मत जाइए, हमारे पास आइए। वी हैव एम्पेयर्ड अराउंड 40 to 50 मीडिएटर्स अक्रॉस महाराष्ट्र। वो मीडिएटर जो है आपका दोनों का सुनेगा, करेगा और फिर आपको ऑनलाइन हियरिंग लेके सॉल्यूशन देगा। और इससे क्या होगा, आपका डिस्प्यूट कम से कम होगा, ये हम समझते हैं। और लास्ट फर्स्ट इज ट्रांसपेरेंसी, सेकंड इज ट्रस्ट बिल्डिंग एंड द लास्ट इज टाइमली कंप्लीशन। टाइमली कंप्लीशन कब होगा सर, आप बताइए। टाइमली कंप्लीशन तब होगा, टाइमली कंप्लीशन ऑफ एनी प्रोजेक्ट विल हैपन व्हेन देयर इज अ मॉनिटरिंग। आर यू विद मी? मॉनिटरिंग होना चाहिए। यदि कोई प्रोजेक्ट, कोई भी काम आप मॉनिटरिंग नहीं करते हो, इसको सुपरवाइज नहीं करते हो, तो वो टाइमली कंप्लीशन नहीं होता है। तो हम क्या करते हैं, जब भी आपका आर्किटेक्ट, इंजीनियर, बिल्डर, जिसको भी आपने अपॉइंट किया, उसका टाइमलाइन लेते हैं। क्वार्टरली क्या करने वाले हो, आप उनसे डेवलपमेंट एग्रीमेंट में भी लिख के लेते हो, प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्ट का एग्रीमेंट में भी लिख के लेते हो। ये टाइमलाइन से क्वार्टरली क्या होने वाला है, ये आपका एग्रीमेंट में भी रहेगा, ये पोर्टल में भी रहेगा। और हर क्वार्टर में उनको अपडेट करना है, मैं एक क्वार्टर में क्या काम किया। ये ट्रांसपेरेंसी भी लाता है और उससे साथ उसको एक क्या बोलते हैं, उसको कमिटमेंट आता है कि मैं क्वार्टरली अपडेट नहीं करता हूं तो हाउसिंग सोसाइटी को पता नहीं चलेगा, हमारा गृह हार्मनी रीडेवलपमेंट को मालूम नहीं पड़ेगा। और इस तरह से वो टाइमली कंप्लीशन करना इंपॉर्टेंट है। और टाइमली कंप्लीशन जो नहीं करता है उसको ट्रिगरिंग होता है। हमारे यहाँ सॉफ्टवेयर विल ट्रिगर इट कि आपने ये काम नहीं किया, तो इस तरह से मॉनिटरिंग भी होगा। और इसके लिए टाइमली कंप्लीशन भी प्रोजेक्ट करने का हम, क्योंकि कुछ भी हुआ नहीं तो हम ट्रिगरिंग करेंगे, पूछेंगे उनको क्यों नहीं हो रहा है, उनका एक्सप्लेनेशन लेंगे, फिर मीडिएशन सेल में भेजेंगे, ताकि ये टाइमली कंप्लीशन का एक पूरी जिम्मेदारी इस पोर्टल में रहेगा। इसके लिए हम 10 से 15 स्टाफ जो है हमारा ऑफिस में रहेगा। ये ऑफिस अंधेरी में हमने ऑलरेडी भाड़े का जगह लिया है, जहां हमारा ऑलरेडी 5 स्टाफ बैठे हैं, जैसे कि लीगल कंसल्टेंट है, फाइनेंस कंसल्टेंट आपने देख लिया, चार्टर्ड अकाउंटेंट है, और लीगल कंसल्टेंट एडवोकेट लिया है। उसके बाद टेक्निकल कंसल्टेंट हमने लिया, ये तीनों कंसल्टेंट हमने लिया है। उसके बाद चेयरमैन बैठते हैं, और आप कभी भी फोन करके या ईमेल भेज के अपॉइंटमेंट ले सकते हैं। और ऑफिस सुबह 10 से लेके शाम को 6 बजे तक अवेलेबल है, और सैटरडे भी है। आप अपॉइंटमेंट लेके आ सकते हो, बैठ सकते हो, डिस्कस कर सकते हो, इसका कोई चार्जेस कभी भी नहीं होगा। तो ये अच्छा एक कदम पूरा एसोसिएशन ने मिलके एक फेडरेशन बनाया, इसका फायदा आपको उठाना है। डू यू थिंक दिस इज अ गुड मूव दैट वी हैव डन? Okay, so this is what we are looking at. Your cooperation is important because ultimately this is done for the service receiver. It is not done for the service provider. It is done for the service receiver. Let me tell you, if somebody is defaulting too much, service providers, we will also delist them. We also say that they are not entitled to come to our portal. And let me tell you, thereafter, suppose you want to do something called inviting the builders. आप अपना एडवर्टाइजमेंट इस पोर्टल में दे पाओगे, टेंडर निकाल पाओगे, ई पोर्टल में डाल पाओगे। और आपको सबका, यदि आपने रजिस्टर किया, आपको लगता है कि बोरेली में कितना बिल्डर है, 50 बिल्डर है, उनको ईमेल भेजना है, आप अपने ऑफिस में से एक ईमेल भेज दीजिए। इट विल गो टू, आप सिलेक्ट करिए 50 बिल्डर का 1 2 3 4 5, वो 50 ईमेल एक ही बार चला जाएगा। सो दिस इज व्हाट वी आर ट्राइंग टू ब्रिंग ए ट्रांसपेरेंसी एंड ऑनेस्ट एफर्ट्स करने वाले हैं। We are expecting government to recognize this, and I'm sure when we have 2-3 IAS officers connected with this portal, naturally we will be able to get the recognition from the government also. ट्रिपल टी बड़ा इंपॉर्टेंट है। ट्रिपल टी, ट्रांसपेरेंसी, ट्रस्ट एंड टाइमली कंप्लीशन। रीडेवलपमेंट में तीन मंत्र आहे ट्रिपल टी का। प्रभू सर, मला वाटतं आता तुमच्याकडून मला उत्तरचं अपेक्षा आहे, असं पोर्टल गरजेचं आहे का? किती लोकांना वाटतं की ह्या पोर्टलचं गरज आहे, आपण हात वरती करा, 2 हात आपण वरती करू शकता। ये मुख्यमंत्री तक जाने वाला वीडियो। गुड। नाही, आपण काय
डीम कॉलनी सुद्धा जेव्हा करायचं होतं ना, मी 2000ला 2000 वर्षाला 10-15 लोकांना अख्यात राहून पुस्तक लिहिलेलं आणि ते पुस्तक मी CM-ला ह्याला त्यांना प्रेझेंट केलं. आता आम्ही काय करतो, हे पोर्टल तयार करून CM-कडे जाणार आहे, प्रेझेंट करणार आहे, त्यांच्या हस्ते उद्घाटन करणार आहे. त्याच्यानंतर सांगणार आहे साहेब ह्याला गव्हर्नमेंटमध्ये सामील करून घ्या, म्हणजे ज्या रेरा आहे नवीन खरेदीदारांना एक्झिस्टिंग हाऊसिंग सोसायटीवाल्यांना तुम्ही असं एक प्राधिकरण तयार करा. आणि मी प्रस्ताव ऑलरेडी दिलेला आहे प्राधिकरण करा म्हणून. आता त्यांनी करण्यापर्यंत थांबायचं कशाला, त्यांनी जेव्हा करतील आम्हाला काय ह्याच्यात पैसे कमवायचं नाही म्हणून असं करतोय. जर ताळीने ह्याला स्वागत करा ह्या पोर्टलला. ओके, आता प्रश्नोत्तर. विजय सावडेकर प्रश्न विचारते. ये जो सवाल जवाब है, जिन्होंने ऑनलाइन में सवाल किया है वो हम पहला लेंगे. हे घे प्रश्नोत्तर आम्ही घेऊ. हे प्रश्न जे आहेत ना, ज्यांनी ऑनलाईन आम्ही जो फॉर्म दिला होता गुगल फॉर्म रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की कृपया तुमचा काही प्रश्न असेल रिडेव्हलपमेंटच्या रिलेटेड किंवा तुमच्या सोसायटी रिलेटेड तो प्रश्न इथे हायलाईट करा. तर त्यातले हे प्रश्न आहेत सर्व मोस्टली कॉमनली सर्वांचा एक प्रश्न होता की रिडेव्हलपमेंट प्रोसेस काय आहे. तर मला असं वाटतं ते ऑलरेडी हे कव्हर झालेलं आहे की रिडेव्हलपमेंट काय. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर परत तुमच्या मनात काय डाऊट असतील तर महासेवाचं जे यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, ते तुम्ही फॉलो करा, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटेल. प्रभू सर तुम्हालाच हा प्रश्न पहिला विचारतो. शेखर ढाके म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. थोडा प्रश्न खूपच मोठा आहे पण मी शॉर्टली त्याला डिस्क्राईब करतो. डू डेव्हलपर हॅव गिव्ह द बँक गॅरंटी टू द CHS इफ द टेनंट विलिंग टू गिव्ह BG टू द ओनर ॲज द एन्श्युअर ऑफ द सेफ्टी टू security of the resident, which are laws under which BG is compulsory mandated. What should be the percentage of BG? Should it be percentage total project of percentage of the existing society's new building portion value? What is the present industry practice? How to secure the society's member interest? Are there ways other than BG to secure the interest? Means overall summary is the related to the BG. ओके, प्रश्न सोपा आहे. ज्या बँकेचा सेक्युरिटी बँक गॅरंटी ते घेणं अतिशय गरजेचं आहे का नाही, तर प्रश्न सोपा आहे. 100% घ्यायला पाहिजे, प्रश्नच नाही. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, हे कुठे लिहिले का, नमूद आहे का? लॉज. हो, नमूद आहे. कुठे नमूद आहे? आपला 4 जुलै 2019चा ज्या शासनाचं परिपत्रक आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तिसरा प्रश्न विचारला, किती असावा, की पूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट असावा, किती टक्के आहे, तर 20% असावा. आता 20% प्रश्न येतो, 20% प्रोजेक्ट कॉस्टचं करायचं का, 20% कन्स्ट्रक्शनचा. अर्थात प्रोजेक्ट कॉस्टमध्ये एक तर जमीन येतो, ते तुमचं स्वतःच आहे. दुसरा येतो ॲप्रुव्हल. आणि जेव्हा आता विदाऊट ॲप्रुव्हल तुम्ही कधीही घर खाली करायचं नसतो. लोक घर खाली करतात, कोणाचं चुका आहे? जेव्हा तुमचा प्लॅन पास नाही आहे तुम्ही कशाला घर खाली करता? नाही बिल्डर करेल का, कशाला करणार, करू देणार त्याला ॲप्रुव्हल. तर तुम्ही घर खाली करायचं नाही. ॲप्रुव्हलला सर्व प्रीमियम भरावं लागतं, ॲप्रुव्हल घ्यावं लागतं. तिकडे हाईट रिस्ट्रिक्शन, अमुक तमुक, फायर एनओसी सर्व होऊन जातो. त्याच्यासाठी करोडो रुपये तो खर्च करणार, म्हणजे त्याच्या स्किन इन द गेम आला. तिसरं, तुम्ही तुमचं संरक्षण पाहिजे. जोपर्यंत तुमचा प्लॅन पास होत नाही, तुमच्या फ्लॅटचा प्लॅन पास होत नाही आणि तुमचा ॲग्रीमेंट नोंदणी होत नाही, जसं आपला अमित मोरे साहेबांनी सांगितलं, परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट, पर्याय घर कुठे मिळणार आहे, कुठला फ्लोर मिळणार आहे, किती एरिया मिळणार आहे, त्याच्या नकाशा मंजुरी करून त्याच्या तुम्हाला ॲग्रीमेंट जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत तुम्ही घर खाली करायचं नाही. लोक विचारतात स्टॅम्प ड्युटी खूप होत आहे म्हणून बिल्डर म्हणतो नंतर करू, आता खर्च किती करणार, म्हणून हायकोर्टाने आदेश दिला 100 रुपये, फक्त 100 रुपयामध्ये तुमचा परमनंट ऑल्टरनेटिव्ह ॲग्रीमेंट होतो.
तरी देखील लोक जात नाही, करत नाही. नाही नाही, बिल्डर बोलले CC आल्यानंतर बिल्डिंग सुरू झाल्यावर करू. आता 40 लोकांना प्रत्येकाचं ॲग्रीमेंट करता करता वेळ जाणार. जाऊ द्या हो वेळ. तुम्ही हा घर 30 वर्ष राहिले, अजून 6 महिन्यात तिथे राहिले तर काय बिघडतोय? विदाउट तुमचं प्लॅन पास न करता, तुमचं परमनंट ऑर्डिनरी कंडिशन रजिस्टर न करता तुम्ही खाली करायचा नाही. काही सभासद असतात, साहेब बरोबर बोलले, त्यांचा फ्लॅट असतो 8व्या मजल्यावर, बिल्डर घेतो प्लीज IOD किंवा तो घेतो 3ऱ्या मजल्यापर्यंत, पण साहेबांचा 8वा मजला आहे. त्यांना मी सांगितलेलं आहे, कार्यक्रमामध्ये आले होते ते एक दिवस, त्यांना माहिती आहे की प्रभू साहेबांनी सांगितलेला, काय सांगितलेला, जोपर्यंत माझा प्लॅन पास होत नाही, 8व्या मजल्यावर आहे ना माझा, तू आणलंय का अप्रूव्हल, तू माझं ॲग्रीमेंट केलंय का? नाही केलं ना, मी खाली नाही करत. कोर्टात घेऊन जाईल ना तो. कोर्टाने सुद्धा असा आदेश दिलाय, जोपर्यंत सभासदांचा पर्याय घर मंजुरी होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांचं घर निकामी करू शकत नाही, इव्हेक्शन ऑर्डर मिळत नाही. म्हणून आपल्याला कमीत कमी हे काळजी घ्यायला पाहिजे, सेक्युरिटी कसं करून घ्यायचं. आणि ह्या गव्हर्नमेंट GR मध्ये पण दिलंय, जाऊ तेव्हा गव्हर्नमेंट GR खड्ड्यात गेला, उच्च न्यायालयाने आदेश दिले, त्याच्यावर तुम्ही बिल्डरला सांगू शकता, जोपर्यंत मंजुरी होत नाही, जोपर्यंत माझा ॲग्रीमेंट होत नाही, मी खाली करणार नाही. म्हणजे तुमचा जमीनचा झाला, तुमचा अप्रुव्हल आला, तुमचा ॲग्रीमेंट झाला, आता राहिलं काय? फक्त बांधकाम. समजा दुर्भाग्याने त्यांनी बांधकाम नाही केलं, त्यांना टर्मिनेट करून तुम्ही तर बांधू शकता, हरकत नाही. आपण असं विचार करू की बांधकामासाठी पूर्ण प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन किंवा आपल्या एक्झिस्टिंग जे फ्लॅट्स आहेत, 20 आहे, 25 आहे, 30 आहे, त्यांचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट 3,000 रुपये होत असेल, 500 स्क्वेअर फूटचं असेल, 3,000 गुणिले 500, 15,000 गुणिले 20 फ्लॅट, 3 करोडचा मला बँक गॅरंटी पाहिजे. एवढं सोपं. तरी देखील काही बिल्डर बँक गॅरंटी देत नाही. का देत नाही? त्यांचे पैसे 100% बँकेत ठेवावे लागतात. पर्याय त्यांनी त्यांचे करोडो रुपये ऑलरेडी अप्रुव्हलमध्ये टाकलेले आहे. म्हणून आपण इंडस्ट्री प्रॅक्टिस काय, त्यांचा प्रश्न असा आहे ढाके साहेबांचा, इंडस्ट्री प्रॅक्टिस काय, बिल्डर बँक गॅरंटी द्यायला टाळतात. म्हणून पर्याय व्यवस्था म्हणून ज्या त्यांच्या सेलेबल एरिया आहे त्याच्यामधनं 5-6 फ्लॅट किंवा 3 करोड असेल, आपल्याला 1.5 पट 4.5 करोडचा फ्लॅट जे अप्रूव्ह ऑलरेडी झालेला आहे ते आपला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये किंवा वेगळ्या एक पत्रव्यवहारांनी त्याला आपल्याकडे ठेवून घेता येईल, त्याला लीन तयार करता येईल किंवा त्यांच्या एक्झिस्टिंग काही असेल त्याच्यावर करून घेता येईल. पण बँक गॅरंटी फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्टचा घ्यावा, पूर्ण प्रोजेक्ट कॉस्टचा घेण्यात अर्थ नाही आहे, बिकॉज त्यांनी ऑलरेडी गुंतवणूक केलेला असतो. ॲग्रीड? ह्याच्यामध्ये काही शंका आहे का अजून? नाही. नेक्स्ट सर, पुढचे प्रश्न काही आर्किटेक्ट रिलेटेड, फिजिबिलिटी रिलेटेड आहेत. मला वाटतं केशव सरांच्या प्रेझेंटेशनमध्ये ते कव्हर झालेले आहेत. मिस्टर पंकज, मिस्टर विक्रांत आणि तरी देखील त्यांना विचारा. मिस्टर उदय कुलकर्णी यांनी दिलं. बाउंड्री फिक्स नाहीये, कन्व्हेन्स डीड होऊ शकतं का? काय नाही, बाउंड्री प्लॉटची बाउंड्री फिक्स नाहीये. बघा, कन्व्हेन्स जे आहे डीम कन्व्हेन्स करण्यासाठी किंवा कन्व्हेन्स करण्यासाठी बाउंड्रीचा काही आवश्यकता नाही. एखाद्या लेआउटमध्ये 10 बिल्डिंग असतील, एका बिल्डिंगला कन्व्हेन्स करायचं असेल आणि बिल्डरने 4 महिन्याच्या आत दिलं नसेल, आपण डीम कन्व्हेन्स करता येते, त्याला बाउंड्रीचं काही गरज नाही. प्रपोर्शनेट अनडिवायडेड शेअर देता येते. जसा नवरा बायको फ्लॅट घेतात, 25% बायको टाकतो, 75% मी टाकतो. फ्लॅट 25% त्यांचा आहे, 75% माझा आहे. असंच एखाद्या लेआउटमध्ये ज्या बिल्डिंगचं 2000 FS आहे, 10% पडतो, तर त्यांचा 10% कन्व्हिन्स होणार जमीनचा, करता येते. बाउंड्रीचा काही गरज नाही. ओके सर, थँक्यू. पुढचा प्रश्न विचारतो सर शशिकांत नागबीडकर, लोकग्राम कल्याण ईस्टला. त्यांचा प्रश्न आहे, इज द फेडरेशन ऑफ सोसायटी इलिजिबल जॉईंटली पार्टी विथ सोसायटी इन कन्व्हेन्स डीड? बघा, कन्व्हेन्स जे आहे ते फेडरेशनचं नावाने सुद्धा घेता येईल किंवा फेडरेशन कामकाज बघू शकतात. कन्व्हेन्स इंडिव्हिज्युअल सोसायटी नावाने पण घेता येते, दोन्ही होऊ शकतो. त्या सोसायटीवर अवलंबून आहे.
जसं सोसायटी अपेक्षा करतात तसं मी नेहमी लोकांना असंच मार्गदर्शन करतो. तुम्ही इंडिव्हिज्युअल कन्व्हिन्स घ्या, ज्याच्यामार्फत काय होईल त्यांच्या स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, कामकाज, प्रोसेस हे सर्व व्यवस्थित होईल. आणि फेडरेशन बनवा, त्याच्यात तुमचं ओनरशिप सर्वच असणार अनडिवायडेड. पण फेडरेशनला मालकी हक्क दिला, उद्या रिडेव्हलपमेंट करायचं असेल, 5 सोसायटी असतील, तिथे फेडरेशनमध्ये जे पदाधिकारी बसलेले आहेत ते परत तुम्हाला अडचण निर्माण करू शकतात. दुसरं कन्व्हिन्स करताना खूप कागदपत्र द्यावं लागतात. समजा एक सोसायटीमध्ये 20 लोक आहेत, 5 सोसायटीमध्ये 100 लोक आहेत, किंवा एक सोसायटीमध्ये 100 आहेत, 5 सोसायटीमध्ये 500 लोक आहेत. त्यांचे ॲग्रीमेंट गोळा करा. एका मेंबरने पैसे नाही दिला कोण भरणार? हे सर्व 5 लोकांचं एकत्र राहणार, ते होत नाही. म्हणून 100 लोकांचा तुमचं सोसायटी तुम्ही करा, कार्यपद्धती करून घ्या आणि सर्वांना बाकीच्या लोकांना तुम्ही प्रतिवादी म्हणून दाखवा. तुम्ही कन्सेंट करून घ्या, एकमेकावर तुम्ही NOC द्या. आणि असं करून आम्ही खूप सोसायटी फेडरेशनचं नावाने न करता इंडिव्हिज्युअल सोसायटीवर केलं. आणि फेडरेशन आहे कामकाज बघायला, गार्डन, स्विमिंग पूल हे ते बघण्यासाठी, क्लब हाऊस बघण्यासाठी. सर नेक्स्ट क्वेश्चन संदीप चौधरी यांनी विचारलाय, खडकपाडा, कल्याण वेस्टवरून. ऍक्च्युली 79A मिस्टर अमित तुम्ही पण म्हणू शकतात. हां, तो 4 जुलै 2019चा GR जो आहे तर तो मॅन्डेटरी आहे की कंपल्सरी का नाही? म्हणजे शॉर्ट क्वेश्चन आहे. सेक्शन 79A जे काही सर्क्युलर आहे तसं ते मॅन्डेटरी आहे, पण बऱ्याच वेळा ते फॉलो होत नाही. हायकोर्टाचे काही डिसिजन्स आलेले आहेत याच्यात की ते मॅन्डेटरी नाही आहे म्हणून. नॅचरली सेक्शन 79A हे ट्रान्सपरन्सीसाठी आलेलं सर्क्युलर आहे आणि ट्रान्सपरन्सी असावी याच्यासाठीच ते मॅन्डेटरी देखील असावं, पण त्याला कायद्याचा तेवढा बॅकअप नाही आहे. बऱ्याचशा सोसायटींमध्ये सेक्शन 79A बाजूला ठेवून बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. जसं हे 20% बँक गॅरंटीचा क्लॉज आहे टाकलेला आहे, वेबसाईटचा क्लॉज टाकलेला आहे. बरेचसे प्रॅक्टिकल नसलेले ॲस्पेक्ट देखील त्या सर्क्युलरमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा सोसायट्या ते फॉलो करत नाहीत. म्हणून बऱ्याचशा वेळेला हायकोर्टात ह्या मॅटर्स गेलेले आहेत आणि हायकोर्टाने डिसिजन दिलेलं आहे. पण इट इज ॲडवायजेबल टू फॉलो सेक्शन 79A प्रोसेस हे देखील हायकोर्टाने त्याच वेळेला म्हटलेलं आहे. म्हणजे हे कायद्याच्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर मॅन्डेटरी नाही, पण ट्रान्सपरन्सी ठेवायची असल्यामुळे हे सेक्शन फॉलो करावं, हे सर्क्युलर फॉलो करावं, हे असं सर्वच घडीला सांगितलं जातं. अजून एक मुद्दा असा की तुम्ही जेव्हा रजिस्ट्रारकडे जाता रजिस्ट्रारची परमिशन घ्यायला रिडेव्हलपमेंटच्या वेळेला, तेव्हा रजिस्ट्रार देखील हे विचारतो की सेक्शन 79A प्रोसेस फॉलो झाली आहे का. आणि मग बऱ्याच वेळा ती प्रोसेस झाली आहे या नेचरचं डॉक्युमेंटेशन दाखवलं जातं तिकडे, आणि मग त्या प्रोसेसला कुठल्या मेंबरने चॅलेंज केलं तर बराच प्रॉब्लेम येऊ शकतो. सो इनडायरेक्टली रजिस्ट्रार लेवलला आणि रिडेव्हलपमेंटच्या ॲग्रीमेंटची कन्सेंट रजिस्ट्रारच्या थ्रू मिळवायला सेक्शन 79A मॅन्डेटरी आहे. विथ दिस थँक्यू व्हेरी मच.